शहरातील शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्ष शोकसभेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की अजितदादा आमचे आधारवड होते। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रासह भगूरकरांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दादांच्या आग्रहानेच मी भगूरची निवडणूक लढवली आणि त्यांच्या आत्मविश्वासामुळे यशस्वी झाले। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर म्हणाले की एक हक्काचा कामाचा माणूस गेल्यानं ही हानी कधीही भरून न निघणारी आहे। नगरसेवक दीपक बलकवडे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत असा दिलदार आणि विकास पुरुष पुन्हा होणे नाही। नगरसेवक विशाल बलकवडे यांनीही दादांच्या आपुलकीचा प्रसंग सांगत बलकवडे परिवारानं आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी करंजकर, नगरसेवक दीपक बलकवडे, विशाल बलकवडे, काकासाहेब देशमुख, मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, कैलास गायकवाड, संदीप शेटे, दादासाहेब देशमुख, केतन सोनवणे, संग्राम करंजकर, विक्रम सोनवणे, एकनाथ शेटे, दीपक कंसे, कैलास गायकवाड, संदीप शेटे आदींनी श्रद्धांजली वाहिली आहे। शोकसभेस नगरसेविका जयश्री देशमुख, विद्या बलकवडे, सुजाता शिरसाट, विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, श्याम भागवत, चंद्रकांत वालझाडे उपस्थित होते। रोकठोक पोलीस न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भोगूर।